तारीख 1 जून 1961. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात मल्लखांब या अस्सल मराठमोळ्या खेळातील एका अजिंक्य ताऱ्याचा जन्म झाला. त्याचे नाव श्री दत्ताराम सोनू दुदम. मल्लखांबातील अजिंक्य तारा, आपल्या सगळ्यांचे लाडके दुदम सर. 20 वर्ष मल्लखांबावर अधिराज्य गाजवणारे आपले सगळ्यांचे दुदम सर. वयाच्या 8व्या वर्षी दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे सरांची व मल्लखांबाची ओळख झाली. दुदम सरांनी मल्लखांबाला जेव्हा दंड ठोपटून सलामी दिली असेल तेव्हा मल्लखांब सुद्धा मनोमन धन्य झाला असेल. त्याला पण वाटले असेल की आपल्याला खेळ म्हणून शिखरावर नेणारा, नेत्रदीपक खेळ अशी ओळख मिळवून देणारा अजिंक्य तारा आला. श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर येथे सरांना प्रथम मार्गदर्शन लाभले ते आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य व बाळंभट्ट दादा देवधर पुरस्कार विजेते श्री सुधाकर देखणे सर. सर, तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव पूर्ण सुधाकर काशीनाथ देखणे. तुमचं सर आत्ता वय किती आहे? माझं वय 80 चालू आहे. आणि तुम्ही मल्लखांब किती वर्षी चालू केला? साधारण 5 ते 6. अरे बापरे, म्हणजे 1942 साली तुम्ही मल्लखांब? 40-42 साली मी केलं. तुमची 40-42-43ची गोष्ट आहे ही साधारण माझ्या आहे. ज्यावेळेला ते 42ची क्रांती झाली त्यावेळेला आम्ही व्यायामशाळेतून पळून घरी आलो होतो. आज आपण आहोत श्री सुधाकर देखणे सर यांच्याबरोबर. देखणे सरांची माहिती आपण थोडक्यात सांगू अशी शकतो की आज सरांच्याकडे बघितलं तर सरांचं वय 80 आहे, पण त्यांनी स्वतःच्या 5व्या वर्षी मल्लखांब चालू केलेला. म्हणजे 1942 साली सरांनी मल्लखांब चालू केलेला आणि जवळजवळ 70 ते 75 वर्ष मल्लखांबाची सेवा करतायत. आणि त्यांचे लाडके शिष्य श्री दत्ताराम दुदम सर हे खरं तर देखणे सरांचे शिष्य, म्हणजे देखणे सर थोडक्यात हे महागुरू आपण त्यांना मल्लखांबातले म्हणू शकतो असे आमचे देखणे सर. आज आपण सरांबरोबर गप्पा मारणार आहोत. सर, आम्ही असं ऐकून आहोत की स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुम्ही स्वतः बघितलं आहे आणि तुम्ही भेटलात त्यांना, तर त्याची काही आठवण असेल तर आम्हाला सांगा ना. ज्या वेळेला रोज मी व्यायामशाळेत गोखलेवरून शिवाय प्यायला जायचं तेव्हा त्यांना ते नमस्कार करायचा बाहेरूनच किंवा जवळ जाऊन. असं कधी कधी ते बसायलाही सांगायचे. परंतु ते मला एकदा त्यांनी विचारलं की तुम्ही हे कोणाकडून आणि कसं काय शिकलं. मग त्यांना मी एक गोष्ट सांगितली की इथे पेंडसे नावाचे ग्रस्त ब्राह्मणग्रस्त मल्लखांब शिकवायला मला असायचे काही दिवस. ते पण असेच हे करायचे की हे तुम्ही त्यांनी मला ओळख करून दिली की इथे सावरकर बसतात. जे स्वातंत्र्यवीर सावरकरला एकेकाळी इतकं जेलमध्ये आणि ह्याच्यामध्ये गेलं, आज त्यांना एवढा फ्रीडम त्यांच्या इमारतीमध्ये त्यांनी जागा करून दिली आणि तिथले बसतात, लोक येतात, दर्शन घेतात आणि पुढे जातात. ते मी सवय चालू ठेवली की नाही हे सावरकर त्यावेळेला मला समजले. त्यांचा सावरकरांचा मला त्यावेळेला मला तो दाखवला गेला त्या पेन्सिलने. आणि हे असं आहे म्हणून मग तिथे मला ती सवय लागली की जाताना टर्न व्हायचं. एकच बिल्डिंग सोडून पलीकडे असायचे ते. नमस्कार केलं की ते नमस्कार कधी आत बोलवायचे. आणि काही पुस्तकं त्यांनी मला दिली, ती पुस्तकात माझ्याकडे आहेत अजून. तर त्या अनुषंगाने मग शिवाजी बागला जायचं आमच्या. इव्हन 1-2दा मी गुरुजींना, काळे गुरुजींना सुद्धा पाहिलेलं आहे की जायचे तिथे बसायचे, बोलायचे आणि पुढे यायचे आमचं. तर ही जी सवय लागली होती ती बरेच वर्ष जोपर्यंत मी दादरला होतो तोपर्यंत ती सवय चालू ठेवली होती. अरे म्हणजे आमच्या आजच्या पिढीने किंवा मल्लखांबच्या पिढीने थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्या नजरेतून सावरकर बघितले असं आम्ही समजू. आता आपण दुदम सरांकडे सर वळूया की दत्ताराम दुदम सरांना तुम्ही व्यायामशाळेमध्ये अगदी लहानपणी बघितलेलं आहे. तर सर लहानपणी कसे होते, कसे प्रॅक्टिस करायचे किंवा ते तुमच्याबरोबर कसे होते? आता तुला फोटो दाखवला मी त्यांचा, बघितलास तू. सगळ्यात लहान फोटो आहे तो ग्रुपसमोर. दत्ताराम दुदमचे काका हे गोखलेर व्यायामशाळेत माळीचं काम करायचे. ओके. माझ्या आता काही फाय नॉट मिस्टेकन काय तिला माहिती नाही. तर ते तिथे काय बाळू म्हणून त्याचं नाव होतं त्यांचं. तर गुरुजींचे खास होते. काळे गुरुजी जे मसाज करायचे पेशंटला किंवा स्वतः तेल वगैरे वापरायचे ते त्याच्याकडनं करून घेत असे. ही थोडीशी माहिती मला स्वतःला इंटरेस्ट असल्यामुळे ती घेतली त्यांच्याकडनं, बाळूकडनं त्या. आणि त्यांनी 1-2 वेळा मला म्हणाले की तुम्ही मल्लखांब शिकताय, माझा पुतण्या गावाला आहे, तो गावाला आहे आणि तो असाच तुमच्या थोडासा ठेंगणा वगैरे आहे आणि मग तो झाडावर लवकर क्विक चढतो. गावाला जी ही नारळाची झाडं वगैरे काय असतील त्याच्या एरियात मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण ती लवकर तो चढायचा. तर त्याला मी इथे आणून तुम्ही काही त्याला शिकवाल का असं नाही मला प्रश्न म्हटला. का गुरुजींच्या समोर होते. म्हणे तू येऊ द्या. तर त्याने गुरुजींकडे पाहिलं. हो म्हणे आणा तुम्ही, हे सर चांगले शिकवतील त्यांना असं तसं. ते थोडंसं त्यांचं काय ते आतमध्ये बोलणं झालं आणि मग काही थोडे पिरियडनंतर मग त्यांनी स्वतः जाऊन दुदम सरांना तिथे आणलं. त्यांना तिथे खोली दिली होती, माळी राहत होते, सबन गुरुजींचं पण काम पाहत होते. त्या बाळूंना खोली दिल्यामुळे तिथे दुदम सर येऊन राहिले.
एरवी काय व्हायचं, आमची मलखांबाची प्रॅक्टिस आहे, त्यात शरद भट होता, जागीरदार होता, पाळंदे होते, ही 5-6 पोरं चांगल्यापैकी आणि गोडसे काय नाव सांगितलं तुला, पेंडसे सर, मलखांब घेण्यात ते पट्टा येत होते, सोडत नव्हते तुमची पूर्ण हे झाल्याशिवाय. तर ते बघितलं त्याने, तो बघून यायचा त्या जिन्याचे तिथे बसायचा खाली आणि बघायचा. एक दिवस काळेगुली राऊंड मारता मारता आत आले आणि ह्यांचा मलखांब चालू आहे, तू काय नुसता बघत बसलास, म्हणून त्याला थोडासा हे केलं, तुला शिकायचं आहे का असं त्याला विचारलं. हे अगदी प्रॅक्टिकली आहे सांगतो तुला. तर त्याने पेन्सिल सरांना बोलवलं, म्हणे बघा, पण उंची त्यावेळेला लहान होती, म्हणजे लहान होता तो. तर म्हणे हा आहे इथे आहे, मी यांना घेत जातो. पेन्सिल सरांना गुरुजींनी सांगितलं. काय गुरुजी गुरुजी सांगितलं त्याला. दुदम सरांना आठवतं का विचारा ते. आणि तो यायला लागला, दुदम सर यायला लागला. तर मी म्हटलं तू थोडंसं हे आहेस, नुसतं बघू 1-2 दिवस बघ नुसतं. उंची कमी असल्यामुळे काय होतं, तुझी जी आडी बसायला पाहिजे ती तत्कन मलखांब पायात बसत नव्हता. तर मी त्याला म्हटलं की ठीक आहे तू बघ तुला. आणि म्हटलं तर सुरुवातीला मग नुसतं चढायचं, हे काढायचं, ते ह्यायचं. हे आठवडाभर चांगलं काही की तेव्हा टच झाला आणि घुसला म्हणत नाही मी, पण त्याला आवड निर्माण झाली. आणि मग त्याने ती सोडलं नाही. आम्हाला जेव्हा प्रॅक्टिस आम्ही त्यावेळेला मलखांब आतमध्ये होता, शेड होती पत्र्याची, त्या पत्र्याच्या शेडमध्ये मलखांब होता. आणि मग त्याप्रमाणे तो त्याच्याबरोबर जे दुसरे विद्यार्थी जमा झाले त्याला घेतल्यामुळे सुकटंकर तिन्ही बंधू, एक उदय देशपांडे पण ज्युनियर होता एकदम, सुकटंपेक्षा उदय देशपांडे ज्युनियर. तर ते तिघे सुकटंग बंधू आणखीन एक 2 जण होते, आता मला आठवत नाही ना एक. तर ती अशी 6-7 लोकांची ती क्लिप झाली. मग पाटील सर तिथे आले, ते पाटील सर शिकवायला लागले मलखांब शिकायला. ते साताऱ्याचे होते आणि त्यांनी तिथे मलखांब केला होता साताऱ्याला. आणि कुस्तीवाले होते, कुस्ती शिकवायची, कुस्ती झाली की मलखांब शिकायला यायची. त्यात आमच्या 6-7 जणांमध्ये हा छोटा म्हणजे दुदम सर आमचे क्विक करायचा, काही गोष्टी क्विक करायचा तो. आणि त्याचा तो फायदा शॉर्टेजच्या ह्याच्यामुळे झाला. आता उदय मारणार, जो उडी मारणार फुल हाईटच्या ह्याच्यामुळे आत्ता जो फरक पडतो तो त्यावेळेला दिसून आला. तर त्यांनी त्याला घेतलाच शिकवायला पाटील सरांनी. आम्ही एक 7-8 मुलांची अशी रुची आमची प्रॅक्टिस चालायची, कधी आतमध्ये चालायची, कधी बाहेर, दोन्ही ठिकाणी मलखांब होता. पूर्वी आमच्याची शेड होती नुसती, आता एक बिल्डिंग झाली. ते हे असं आठवड्यात 3 दिवस इकडे, 3 दिवस शिवाजी पार्कची आमच्या. आणि दुदम सरांची प्रॅक्टिस अतिशय प्रचंड होते. सरांची मेहनत ही तुम्ही बघितली, ती डोळ्याने प्रत्यक्षात बघितली आहे. बरं तो तिथेच राहत होता, काकाजी तिथे त्या खोलीत होते, त्या तिथेच राहत. आणि आम्हीची चालू झाली प्रॅक्टिस, तू हे बघायला यायचा. बरं, काही वेळेला त्याला पाटील सरांनी दम पण दिला, मी नसताना इथे मलखांब करायचा नाही. मला आठवते चांगलं की तू एकटा करू नको. बरोबर, तुझी आतमध्ये असतात, पडलाच काही लागलंच तर ते त्रासदायक होईल. हे सगळं झालं. मग तो रेग्युलर आमच्याबरोबर आतला मलखांब, बाहेरचा मलखांब, छोटा मलखांब असं करत करत मग सर सगळे वेताचा मलखांब पण लावला, असं करत. आणि त्याच्यात त्याला एक दुसरी गोष्ट काय आली, जो कुस्ती खेळतो त्याने तो आखडा खाणायचा असतो, माती खोड्याने ओढून ते करायचे, चालवायचे. तर त्याला एक दिवस त्याला गुरुजीने असा आत ढकलला. त्याला वाटलं आता कुस्ती खेळायला लावतात की नाही, म्हणे हे करतायत ना ह्याप्रमाणे तू बघ आणि असा आखाडा असा खोलायचा नाही, असं जायचं. त्यांच्या आतल्या बाजूला जायचं. गुरुजी शिकवलं होतं त्यावेळेला आखाडा हे आपण नेहमी माती खेळत असं नाही करायचं, ह्या बाजूने खेचली जायची. त्याला एक माती करायला लावली, नाही असं नाही. मग त्याच्यातच तिथे कुस्तीचे डावपेच थोडेफार चालायचे, शॉर्ट पॅन्टवरती काय असेल कुस्तीला जांग्या लागायचा. बरोबर. असं करता करता तो मलखांबामध्ये चांगल्यापैकी प्रॅक्टिस करायला लागला. थोडीशी हाईट कमी असल्यामुळे त्याचा स्पीड कमी व्हायचा, पण क्विकनेस असायचा. आणि ते आमच्या पाटील सरांचे आणि दुसरे खरे गुरुजी होते, जे धोतर घालूनच शिकवायचे आणि धोतर घालून मलखांब करायचे चांगल्यापैकी. ब्राह्मणग्रस्त असतो त्यामुळे लंबट सगळं व्यवस्थित होते त्यांचं. त्यांनी त्याला हाताशी घेतला. आणि दुसरे सोपालकर सर म्हणून होते, जे सिंगल वॉर डबल वॉर नेहमी शिकवायचे आम्हाला, ते पण त्याला शिकवायचे. आणि त्याप्रमाणे दुदम सरांनी ते थोडंसं आमच्याहीपेक्षा जास्त पिकअप केलं होतं त्यावेळेला. म्हणजे दुदम सरांसारखा हिरा मल्लखांबातला समर्थमधनं तयार झाला म्हणून तो बघतो. म्हणजे त्याचा दृष्टिकोन जो असतो ना, आपण थोडंसं इकडे तिकडे तावले करतो, तो मलखांब म्हणल्यानंतर मलखांबाकडेच बघायचा. कोण कशी उडी मारतोय, कशी मारते, काय हे पॉइंट आउट करायला जातो. काही वेळेला हे सांगायचं नाही, पहिला डावा पाहिजे, बरोबर आपण ही टाकतो, मग नंतर वाटतो वरती. हे सुद्धा त्याला ते कळायला लागलं, समजायला. म्हणजे मलखांब काय आहे त्या एजमध्ये.
आणि मग नंतर त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. मग लग्नानंतर ते बोरिवलीला शिफ्ट झाले आणि बोरिवलीला मग त्यांची परत भेट तुमच्याशीच झाली. आपण आता सरांचं प्रस्थ एवढं वाढलेलं आहे दुधम सरांचं की आज दुधम सरांच्या हाताखाली 50 मुलं तयार झाली नवीन आहेत. मुलं तयार झाली. तयार senior झाली. guest. त्यांच्या हातामध्ये सरांनी त्यांची मल्लखांबाचं जे प्रेम आहे ते आता त्यांनी त्या मुलांमध्ये दिलेलं आहे हां. समाविष्ट करून. तर आता तुम्ही त्या म्हणजे आता ही सगळी नवीन पिढी ही तुमची नातवंडच आहे. तर ह्या तुमच्या नातवंड मल्लखांबपटूंना आणि दुधम सरांना तुमच्याकडनं काय शुभेच्छा द्याल? आणि त्या मानाने मात्र एक आहे, त्याला त्याची चिकाटी म्हणण्यापेक्षा हे बाजूचं सोडून हेच मल्लखांब पहिलं ध्येय. पकडून यायला. आमचं तसं नव्हतं. माझा आर्किटेक्टचा अभ्यास होता. मी 11वी पास झाल्यानंतर ड्रॉइंग्स क्लासेस चालू केले. 11वी होता आणि माझं सिंगल बार डबल बार ह्युमनिंग घ्यायचं त्यातून ते फोटो दाखवून केलं कधी कधी. त्यामध्ये जास्त अट्रॅक्शन थोडंसं होतं. कारण आम्ही बडोद्याला यांची जिम्मादादा व्यायामशाळेमध्ये सिंगल बार डबल बारच्या कॉम्पिटिशनसाठी 3-4 वेळा जाऊन आलो. काय फोटो करतात माहिती. असा हा चांगल्यापैकी मल्लखांब विषय दुधम सरांनी पिकअप केला, चांगला डेव्हलप केला. दुधम सरांना खेळाडू म्हणून घडवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे श्री उदय देशपांडे सर. देशपांडे सर स्वतः राज्य शासनाचे क्रीडा पुरस्कार विजेते आहेत. श्री शिवछत्रपती पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार असे कित्येक पुरस्कार सरांनी जिंकलेले आहेत. दुधम सरांना मल्लखांबातील अजिंक्य तारा बनवण्यात देशपांडे सरांचा मोलाचा हात आहे. श्री समर्थ व्यायाम मंदिर शिवाजी पार्क या संस्थेचे माळी श्री बाळू दुधम यांचा पुतण्या दत्ताराम दुधम. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी आपल्या मदतीला म्हणून त्याला गावाहून मुंबईत आणलं आणि मग व्यायामशाळा झाडून पुसून घ्यायची. रात्री 8:30ला व्यायामशाळा बंद झाल्यानंतर सगळ्या वस्तू जागेवर उचलून ठेवायच्या. या त्यांच्या कामाला दत्तारामने मदत करावी अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यावेळेला आमचा मल्लखांबावरचा सराव चालू असे. व्यायामशाळा सुटल्यानंतर 8:30 ते 9:30पर्यंत आम्ही सराव करत असो. तर दत्ताराम तोंडात बोट घालून आमच्या सरावाकडे बघत बसे. मग तेव्हा मी त्याला विचारलं की तुला खरोखरच मल्लखांबात रस वाटतो का? तुला शिकायचं आहे का मल्लखांब? तर त्यांनी लगेच होय म्हणून सांगितलं. मग त्याला मी शिकवायला सुरुवात केली. दीपक वैद्य, गोपाळ सुकटणकर, श्रीकांत काळे, जयंत गद्रे आणि मी अशी आम्ही मंडळी एकत्र संध्याकाळी प्रॅक्टिस करत असो. आणि मग 1900 साधारणपणे 71-72ला त्यांनी सुरुवात केली आणि एका वर्षातच त्यांनी मल्लखांबामध्ये इतकं प्रावीण्य मिळवलं की त्यावेळेला बृहन्मुंबई मल्लखांब संघटना जी होती त्याच्या जे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये तो पहिला आला. आणि तिथपासून मग 1987पर्यंत त्यांनी कधीही जिल्हा अजिंक्यपद सोडलं नाही. 12 वर्षाखालील गटात, 14 वर्षाखालील गटात, मग 18 वर्षाखालील गटात आणि मग 18 वर्षावरील गटात अशा सगळ्या गटांमध्ये त्यांनी जिल्हा अजिंक्यपद मिळवलं. 1975मध्ये नाशिकला मल्लखांबाच्या स्पर्धा झाल्या, राज्य अजिंक्यपद स्पर्धा. त्याच्यामध्ये त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि त्यावेळेला जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिम्नॅस्टिकच्या आणि मल्लखांबाच्या एकत्रच स्पर्धा होत असत. त्यावेळेला त्या राष्ट्रीय स्पर्धा होत्या आगरताळ्याला, त्रिपुराला. त्यामुळे मुंबईपासून 7 दिवस जायला, 4 दिवस तिकडे स्पर्धेला आणि 7 दिवस परत यायला असा कालावधी लागायचा. कोणी तयार नव्हतं त्यावेळेला संघाबरोबर जायला. जिम्नॅस्टिकची 6 मुलगे, 6 मुली, मल्लखांबाची 4 मुलं. त्यावेळेला मी तयार झालो आणि या संघाला मी घेऊन जातो म्हणून सांगितलं. त्यावेळेला पुण्याचे मोदक गुर्जर हे जिम्नॅस्टिक संघाबरोबर आले होते आणि त्या स्पर्धेमध्ये दत्तारामने आगरताळ्याला राष्ट्रीय स्पर्धेमधलं पहिलं सुवर्णपदक पटकावलं. परंतु त्यानंतरसुद्धा दत्तारामला नोकरीच्या दृष्टीने खूप त्रास सहन करावा लागला. त्यांनी SSC झाल्यानंतर कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी मराठी मीडियम नव्हतं, त्यामुळे त्याला इंग्लिश मीडियममधनं थोडा अभ्यास कठीण जायला लागला. मग त्याला रुईया कॉलेजमध्ये घातलं. त्या ठिकाणी त्यांनी बऱ्यापैकी प्रगती दाखवली, 12वीपर्यंत मजल मारली. परंतु नोकरी, अभ्यास या दृष्टीने त्याच्या खेळाकडचं लक्ष विचलित व्हायला लागलं. खूप ठिकाणी प्रयत्न केले, त्याला नोकरीसाठी काही यश येईना. त्यावेळेला ज्युलिओ रिबेरो हे मुंबईचे पोलीस कमिशनर होते. त्यांनी दत्तारामचा मल्लखांबाचा प्रावीण्य बघून
त्यांनी सांगितलं की याला मी मलखांबासाठी पोलीसमध्ये प्रशिक्षक म्हणून भरती करतो. सगळी त्याची फाईल पुढे पाठवली, पण गृह मंत्रालयाकडनं त्याला मंजुरी मिळाली नाही, कारण तो त्या उंचीमध्ये बसत नव्हता. गोरा खैरना हे त्यावेळेला मुंबईचे या दादर भागातले सहाय्यक आयुक्त होते. त्यांनी प्रयत्न केला दत्तारामला महापालिकेमध्ये कुठे नोकरी लावता येईल का, त्याला यश आलं नाही. शेवटी 1985मध्ये पवनपुत्र व्यायाम मंदिर चेंबूर यांनी आयोजित केलेल्या एक राज्यस्तरीय निमंत्रित स्पर्धेमध्ये आसनं, मलखांब आणि जिम्नॅस्टिक्स तिन्हीमध्ये दत्ताराम पहिला आला. आणि शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभाला साधारणपणे विजेत्यांचे प्रात्यक्षिकं असतात. त्यावेळेला माझ्याकडे त्याची कॉमेंट्री करायची व्यवस्था होती, पण मी कोणाला तरी सांगितलं तू कॉमेंट्री कर. आणि टाइम्स ऑफ इंडियाचे क्रीडा वार्ताहर श्री सुंदरराजन हे त्यावेळेला आले होते. त्यांच्या बाजूला बसून मी त्यांना दत्तारामची पूर्ण माहिती सांगितली की हा किती कष्ट सहन करतोय, किती मेहनत घेतोय, त्याने आतापर्यंत कसं यश मिळवलेलं आहे आणि तरीसुद्धा नोकरीच्या दृष्टीने त्याला कशा अडचणी येत आहेत. त्याने दुसऱ्याच दिवशी त्यांच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुंबईच्या आवृत्तीमध्ये नॅशनल चॅम्पियन जॉबलेस नावाचं एक मोठं चौकट टाकली. ती त्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या टाइम्स ऑफ इंडियाने जशी आहे तशी रिप्रोड्यूस केली. आणि ते बघून त्यावेळेला रेल्वे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाचे वर्मा नावाचे एक अधिकारी होते, त्यांना रेल्वे मंत्री माधवराव सिंधिया यांनी बोलावून घेतलं आणि ते म्हणाले की दत्ताराम दुदमची काय केस आहे तुला माहिती आहे का. तर 1982मध्ये आम्ही दिल्लीला 9व्या आशियाई क्रीडा महोत्सवामध्ये मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली होती. आणि त्यावेळेला त्या एशियन गेम्समध्ये मी जिम्नॅस्टिक्सचा पंच म्हणूनही होतो. ते वर्मा आणि मी एकाच खोलीमध्ये आम्ही राहत होतो, त्यामुळे ते मला दत्तारामला चांगलं ओळखत होते. त्यांनी सांगितलं की हो दत्ताराम दुदम यांना मी ओळखतो आणि त्याचे प्रशिक्षक उदय देशपांडे माझे मित्र आहेत. ते समर्थ व्यायाम मंदिर शिवाजी पार्क या ठिकाणी असतात. दिल्लीहून लगेच टेलेक्स आला चर्चगेट ऑफिसला, फाइंड आउट दत्ताराम दुदम, he will be available in समर्थ व्यायाम मंदिर, offer him a job, if any relaxation concession required, call for them. तर करीम नावाचे एक हॉकी कोच होते, ते शोधत समर्थ व्यायाम मंदिरात आले. दुपारची 3-3:30 वाजताची वेळ होती. मी बसलो होतो, दत्तारामसुद्धा व्यायामशाळेतच होता. तर त्यांनी सांगितलं की असं रेल्वे बोर्डाकडनं दत्तारामला नोकरीची एक ऑफर द्यायची विनंती केली आहे, त्यामुळे मी दत्तारामला घेऊन जायला आलो आहे. मग आम्ही दोघंही त्याच्याबरोबर चर्चगेट हेडक्वार्टर्सला गेलो. तिकडे त्याचा तो तथाकथित इंटरव्ह्यू, त्याची सगळ्या फिजिकल टेस्ट वगैरे सगळ्या झाल्या आणि लगेच त्याला क्लास 3 ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली. म्हणजे कदाचित मलखांबामुळे रेल्वेमध्ये नोकरी मिळणारा तो पहिलाच खेळाडूही असेल. त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि या दादर विभागाच्या आमदार होत्या शैवीताई ठाकूर. त्या समर्थ मंदिरच्या आजी सभासद होत्या, मला चांगल्या ओळखत होत्या. त्यांच्याकडे खूप वेळा दत्ताराम दुदमबद्दल मी बोललो होतो. तर त्या एक दिवस मला फोन करून म्हणाल्या की मी आज शंकरराव चव्हाणांना भेटायला जाणार आहे मंत्रालयामध्ये, तुम्ही दत्तारामला घेऊन तिकडे या. मी दत्तारामला घेऊन तिकडे गेलो. तर त्यांनी शंकरराव चव्हाणांना माझी सगळी माहिती सांगितली आणि हे तुम्हाला दत्तारामबद्दल माहिती देतील म्हणून सांगितलं. मग मी दत्तारामची आत्तापर्यंतची त्याची प्रगती, त्याचं कौशल्य ह्याच्याबद्दल सगळं सांगितल्यावर लगेच त्याने दत्तारामला त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारामध्ये घर मिळावं अशा अर्जावरती सही करून दिली. आणि मग त्यांनी मलाही विचारलं की देशपांडे तुम्ही पण छत्रपती पुरस्कार विजेते आहात, तुम्हाला काही घर वगैरे नको आहे का. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी माझ्या वडिलांच्या घरामध्ये राहतो आणि अजून खूप असे खेळाडू आहेत की ज्यांना खरोखरच घराची गरज आहे, तर यांचा विचार आधी व्हावा. त्यावेळेला शैवीताई पण म्हणाल्या की असं उत्तर देणारे आजपर्यंत आम्ही कधी बघितले नव्हते कोणी. पण शंकरराव चव्हाणांमुळे दत्ताराम दुदमला त्या वयाच्या 23-24व्या वर्षी मुंबईमध्ये बोरिवली या ठिकाणी स्वतःचं हक्काचं घर मिळालं आणि मलखांबामुळे त्याला नोकरी मिळाली. आणि याच्यामुळे डोक्यात हवा जाऊ न देता, मलखांबापासून फारकत न घेता दत्तारामनी त्यानंतरसुद्धा म्हणजे समर्थ व्यायाम मंदिरापासून बोरिवलीला लांब राहायला गेल्यानंतरसुद्धा समर्थची तर संबंध चालू ठेवलेच, पण याखेरीज उपनगरांमध्ये बोरिवली असो, दहिसर असो, गोरेगाव असो, कांदिवली असो, मालाड असो,
थेट विरारपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन सेंटर्स सुरू केली, नवीन केंद्रांमध्ये शिकवायला सुरुवात केली, नवीन नवीन खेळाडू तयार केले आणि आता आपण बघतो आहोत की मुंबईच्या उपनगरामध्ये अनेक खेळाडू दत्तारामनी किंवा त्याच्या विद्यार्थ्यांनी घडवलेलं आपल्याला दिसत आहेत. याचं सगळं श्रेय दत्ताराम दुदम यालाच जातं. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सरांनी त्यांच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्यावर वाटचाल करायला सुरुवात केली, ते म्हणजे वैवाहिक जीवन. सौ स्मिता दुदम यांचा हात धरून त्यांनी संसाराची सुरुवात केली. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात, परंतु दुदम सरांचा हात धरल्यानंतर सौ स्मिता दुदम स्वतः मल्लखांबमय झाल्या व दोघांनी मिळून मल्लखांबाला स्वतःचे आयुष्य वाहून दिले. नमस्कार, मी दुदम सरांची पत्नी आहे. दुदम सरांचं आणि माझी ओळख म्हणजे मलखांबातली खेळाडू होती समर्थ व्यायाम मंदिरची. तिच्या आईने आमचं लग्न जमवलं. तिने ते लग्न जमवल्याच्या नंतर मला मलखांब ह्या खेळाबद्दलची जास्त माहिती झाली. परंतु मलखांबमध्ये ह्यांचं कार्य काय आहे हे मला जेव्हा माझे वडील आमच्या विवाह मंडळामध्ये जेव्हा माझं नाव नोंदवलं होतं, तिथे रद्द करा म्हणून सांगायला गेले, माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे. त्यावेळेला तिकडच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, कुणाशी जमलं? तर दत्ताराम दुदम यांच्याशी. तर ते म्हणाले, अरे तुमची मुलगी तर एवढी भाग्यवान आहे की तिला आज असा पती मिळाला. मलखांब क्षेत्रामध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये एवढं त्यांचं नाव आहे, इतक्या मोठा खेळाडू आहे तो, आणि तर तुमची मुलगी खरोखर भाग्यवान आहे. परंतु नंतर लग्न झाल्याच्या नंतर मला जो त्यांचा सपोर्ट मिळाला आहे, त्यांनी स्वतःचं काम तर चालू ठेवलंच आहे. नाही, जसे ते मुंबईला आले एका गरीब कठीण परिस्थितीमधून त्यांनी इकडे सुरुवात केली त्यांच्या काकाकडे समर्थ व्यायाम मंदिरमधून. तिथून जे त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली, एक खेळाडू म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक प्रशिक्षक म्हणून, सगळ्या गोष्टीवरती त्यांनी मलखांबाचं हे काढलंय. मी इथे लग्न होऊन बोरिवलीला आल्याच्या नंतर गोरेगावला प्रथम त्यांनी प्रबोधन गोरेगावमध्ये त्यांचे क्लासेस चालू होते. तिथून त्यांनी गोरेगावपासून दहिसरपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये, संस्थेमध्ये त्यांनी मलखांबाची प्रशिक्षण केंद्र चालू केली. आमच्या घरामध्ये तरी त्यांना वेळ नसला तरी त्यांनी घरातलं काम खूपच सुंदरपणाने करतात, आम्हाला सहकार्य करतात. कुठलंही काम असू दे, त्यांनी कधी कमीपणा बोललेलं नाही. घरातलं काम करताना मुलांची काळजी घेणं, मुलांच्या शाळामधले त्यांच्या मीटिंग्स अटेंड करणं, बरोबर माझंही काही काम असेल घरातलं ते करणं, ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मला त्यांचं सहकार्य लाभलं आहे. जसे जसे मी कुठेही बाहेर गेली, काय गेली, तरी मला कुणीही विचारलं, तुम्ही दुदम म्हणजे दत्ताराम दुदम तुमचे कोण आहेत? तर मी त्यांना सांगितलं की माझे पती आहेत. तर सगळी जण मला सांगतात की केवढा मोठा माणूस आहे, एवढ्या मोठ्या माणसाशी तुमचं लग्न झालं आहे. आणि त्यावेळेला जे त्यांचे कौतुकाचे शब्द असतात ते ऐकून मला खरोखर अभिमान वाटतो की माझं ह्या माणसाबरोबर लग्न झालं आहे. मी आज खूप स्वतःला सुखी आणि समाधानी समजते की माझ्या पतीने बाहेरच्या कार्यामध्ये सुद्धा स्वतःला वाहून घेतलं, एवढं नाव केलं आहे. तसंच त्यांचा घरासाठी पण खूपच हातभार असतो. तिथे ते कुठेही कमी नाही आहेत. त्या सगळ्या गोष्टीवरती त्यांचं जे सहकार्य आहे हे मला खूप फार मोठं त्यांचं काम वाटतंय. संसारातील पुढील जबाबदारी देखील सरांनी चोख पार पाडली. त्यांना 2 कन्यारत्न आहेत, दीपाली दुदम व कृपाली दुदम. दीपाली स्वतः बीपेड ग्रॅज्युएट आहे व मल्लखांबाची उत्कृष्ट प्रशिक्षिका आहे. तसेच दुदम सरांबरोबर उपनगर मल्लखांब संघटनेच्या विविध कामात ती सरांना मोलाचं सहकार्य करते. तसेच कृपाली देखील सरांना मल्लखांब आणि इतर आयुष्यामध्ये देखील उत्कृष्ट सहकार्य करते. माझं नाव दीपाली दत्ताराम दुदम आहे. मी दुदम सरांची मुलगी आहे. लहानपणापासूनच म्हणजे मी दुदम सरांचं मलखांबाचं सगळं काम पाहतच आहे. म्हणजे ते मला स्वतः सेंटर्सवरती वगैरे घेऊन जायचे. शनिवार रविवार म्हटलं की म्हणजे बाबा मला नेहमी डेमॉन्स्ट्रेशन्सला वगैरे सगळीकडे घेऊन जायचे. तर म्हणजे मला मलखांबाची आवड ही जी निर्माण केली ही माझ्या वडिलांनी केली आहे. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे स्वतः एक कॉमर्सची ग्रॅज्युएट आहे. त्याच्यानंतर
म्हणजे मला मलखांबाची म्हणजे सपोर्ट, प्रत्येक गोष्टीला सपोर्ट हे माझ्या वडिलांनी केलेला आहे. म्हणजे मला आवड तर होतीच मलखांबाची. मला म्हणाले की ठीक आहे की चल तुला मलखांब करायचं, तू BPED कर. मध्ये BPEDच्या नंतर मी मलखांबाचं सगळं हे चालू केलं, शिकवणं वगैरे. आज मी म्हणजे मलखांबाची एक कार्यकर्ता आहे, एक जज आहे, एक कोच आहे, एक खेळाडू आहे. हे याचा पूर्ण श्रेय हे सगळं माझ्या वडिलांना जातं, दुदम सरांना. म्हणजे ग्राउंडवरती जरी ते दुदम सर असले तरी घरी पण ते वडिलांचं कार्य ते खूप चांगलंपणे पार पाडतात. म्हणजे जरी ग्राउंडवरती ओरडले तर घरी येऊन मला त्याचं समजवणं की बाबा हे तू ग्राउंडवरती चुकली म्हणून मी तुला ओरडलो तर तू हे पुन्हा करू नको, असं हे म्हणजे सर आणि वडील ह्या दोघांचंही त्याने कार्य म्हणजे खूप चांगलंपणे पार पाडतायत. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की आज जरी मी बाहेर कुठे गेली तर लोक आज मला दुदम सरांची तू मुलगी ना असं म्हणून लोक ओळखतात. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो बाबांचं एवढं सगळं काम पाहून. म्हणजे माझी अशी म्हणजे मला खूप त्याने सपोर्ट केलंय आणि मला सांगितलंय की प्रत्येक वेळेला मलखांबाशी आपण प्रत्येक कार्य हे मलखांबाशी न हे करता म्हणजे त्याचा न फायदा बघता आपण केला पाहिजे. तर आता म्हणजे मी अशी मला असं वाटतं की आता मी पुढे आयुष्यभर मी बाबांसारखं काम करावं म्हणून. माझं नाव कृपाली दत्ताराम दुदम. मी दुदम सरांची मुलगी आहे आणि लहानपणापासून म्हणजे जास्त कॉन्ट्रीब्युशन नाही आहे माझं मलखांबाला, पण मी जास्त आर्ट्स फील्डमध्ये आहे. पण बाबाने कधी मला असं थांबवलं नाही की नको कृपाली ते नको करूस, तू मलखांब क्षेत्रामध्ये स्पोर्ट्समध्ये काहीतरी कर. पण त्याने मला खूप सपोर्ट केला त्या फील्डसाठी आणि अजूनही करतायत आणि करणार आहेत ते मला पुढेही जाऊन. म्हणजे त्यांना असं नाही की तू मलखांबच कर, पण नाही तू काहीतरी वेगळं करतेस आणि त्यांनाही त्यांचा अभिमान आहे. जसं मला त्यांचा अभिमान आहे की ते मलखांब क्षेत्रात एवढाच करतायत. आणि आज मी कुठेही बाहेर गेली त्यांच्या क्षेत्रात तर आज मला दुदम सरांची मुलगी म्हणून खूप मान मिळत आहे. त्यांच्याच कर्तृत्वाने त्यांचं इतकं नाव आहे की त्यांच्या पुढच्या पिढींनाही त्याचा फायदा मिळतोय. सरांनी मल्लखांब स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्याचा प्रचार प्रसार जनसामान्यांपर्यंत केला. विविध क्रीडाप्रेमींच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून सरांनी 30 ते 40 मल्लखांब सेंटर सुरू केली. सरांनी युवा प्रशिक्षक व कार्यकर्ते घडवण्यावर भर दिला. तसेच अनेक राष्ट्रीय विजेते खेळाडू देखील सरांनी घडवले. अशाच काही मार्गदर्शकांची मनोगते. मी मुकेश सूर्यकांत वेलोंडे. दुदम सर हा माझ्यासाठी एक आत्मविश्वास आहे. हे पहिले सर आहेत ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून DSF हे सेंटर माझ्या अंडर दिलं. जेव्हा मल्लखांबबद्दल मला काही माहीत नव्हतं तेव्हाही त्यांनी फक्त मुकेश तू मल्लखांब शिकवा सुरुवात तर कर, पुढे आम्ही तुला शिकवतो, हा फक्त एवढ्याच शब्दावरती मी मल्लखांब चालू केला. आणि सरांनी जो मला तो विश्वास दाखवला तो मी पूर्ण करायचा अजून पण प्रयत्नच करतो आहे. सध्या DSFला मला कोचिंग करून 10 वर्ष झाली, पण मला असं कधीही वाटलं नाही की मी मल्लखांबमध्ये नौखा आहे. माझ्यापेक्षा सिनियर्स प्लेयर्स मला मल्लखांबचं गणित कळायला पण मला कमीत कमी 4 ते 5 वर्ष गेली. त्याच्यानंतर मला मल्लखांबचं कॉम्पिटिशन्स लेवल काय आहे, मल्लखांब काय आहे हा प्रॉपर कळला. पण ती 4-5 वर्ष कळेपर्यंत पण दुदम सरांनी मला सपोर्ट दिला आणि तो सपोर्ट, तो आत्मविश्वास दुदम सरां इतका अजून कोणी मला दिला नाही. त्यामुळे दुदम सरांचं माझ्यासाठी स्थान वेगळं आहे. ते मल्लखांबमध्ये त्यांचं जेवढं कार्य आहे ते एवढं का आहे ह्याचं मागचं कारण तेच आहे की ते समोरच्यावर विश्वास ठेवतात, ते पण डोळे बंद करून. मल्लखांबचं जे काम आहे जे दुदम सरांनी केलं आहे त्याला आम्ही त्या कामाला फक्त पुढे घेऊन जायचंच काम करू शकतो. कारण की त्यांनी होडी बनवून दिलेली आहे, आम्हाला समुद्रावरती फक्त चालवायची आहे. आम्हाला एक अंतिम बेटापर्यंत त्याला घेऊन जायचं आहे. जे आमचं ध्येय आहे, जे सरांचं ध्येय आहे की कॉम्पिटिशन लेवल हा बाहेरही गेला पाहिजे, जो आंतरराष्ट्रीय लेवलवरती गेला पाहिजे, त्यासाठी आमची पूर्ण टीम त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ते आम्ही नक्की करायचा प्रयत्न करू. हे आम्ही आज मल्लखांबच्या दिवशी जेव्हा आम्ही सगळेजण भेटलो आहोत, आपण सगळेजण भेटलो आहोत, तेव्हा दुदम सर आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की हे काम आम्ही नक्कीच पुढे घेऊन जाऊ. नमस्कार, माझं नाव मंदार सेगावकर. दुदम सरांबद्दल बोलायचं झालं तर ते म्हणजे असे व्यक्ती आहेत जे तुम्हाला कधी नाही म्हणणार. आजपर्यंत मला तरी आठवत नाही आहे की सर मला हे करायचं आहे ते करायचं आणि सरांनी कधी मदतीला नाही म्हटलं. मल्लखांब असो, मल्लखांबाच्या बाहेर असो,
त्यांनी नेहमीच आमची मदत केलेली आहे आणि आज कदाचित मी जे काही आहे त्यात खूप मोठा वाटा दुदम सरांचा आहे. आणि हे माझ्याबद्दलच नाही तर माझ्यासारखे कोचेस, प्लेयर, बऱ्याच लोकांबद्दल आहे. सर नेहमी आउट ऑफ द वे जाऊन आमची भरपूर मदत करतात आणि त्या बदल्यात त्यांनी आजपर्यंत आमच्याकडून असं काही मागितलंही नाही. फक्त एवढंच मागितलं आहे की मल्लखांब या गेमची सेवा करत राहा आणि आम्ही आमचा प्रयत्न करतो आहे. असं दुदम सरांबद्दल बोलायला गेलं तर अख्खा दिवस कमी पडेल, पण आम्ही एवढंच बोलू शकतो, या फील्डवर ते आम्हाला आमच्या वडिलांसारखे आहेत. हॅलो एव्हरीवन, दत्ताराम दुदम सर म्हटलं कीच मल्लखांबाचा विश्व तयार होतं आपोआपच आणि त्या विश्वात मी एक छोटासा थेंब म्हणून ॲड झाले. जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरं तर मल्लखांब प्लेयर होण्याचं असं काही स्वप्न कधीच नव्हतं मनात. आम्ही होतो सगळे खो खो प्लेयर्स, पण फक्त कॉलेजची टीम कंप्लीट करावी म्हणून आम्हाला मल्लखांबच्या टीममध्ये टाकलं गेलं आणि हळूहळू मल्लखांबाची एवढी आवड तयार झाली की खो खोकडे दुर्लक्ष झालं आणि मल्लखांबच राहिला सगळीकडे. त्यानंतर दुदम सरांनी एक वेगळा विश्वास दाखवला कोचिंगचा, की तू करू शकतेस, तू एवढी खेळली आहेस तर तू कोचिंगही करू शकतेस. त्यांनी विश्वास दाखवला, त्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्नही केला. पण मध्ये एक वेळ अशी आली की मी कुठेतरी त्यांना डिसअपॉइंट केलं, पण तेव्हाही त्यांनी माझ्यावर राग नाही केला. त्यांनी मला अक्षरशः त्यांनी मला समोरून सांगितलं की तू पण माझी मुलगीच आहेस, त्यामुळे तुला परत त्याच जोमाने उभं राहायचं आहे आणि तसंच करायचं आहे जसं याआधी करत होतीस. तोच विश्वास मी अजूनपर्यंत जपत आहे आणि मला असं वाटतं की मी यापुढेही तो जपू शकेन. तर दुदम सर, खरंच थँक्यू व्हेरी मच की तुम्ही मला या फील्डमध्ये, या मल्लखांब गेममध्ये एका विश्वासाने उतरवलं. थँक्यू. हॅलो, नमस्कार. माझं नाव नीलम अशोक राणे. आज मी या फील्डमध्ये गेली 20 वर्ष काम करत आहे. ॲज अ प्लेयर मी स्टेट खेळलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सरांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे, जसं की ॲज अ कोच. आणि आज मी त्यांच्या फेवरेट अशा जागी ॲज अ कोच म्हणून आहे, प्रबोधन गोरेगाव. प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला सपोर्ट करतात आहेत आणि मला खूप कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे. त्यामुळे थँक्यू सर. असाच आमचा कॉन्फिडन्स तुम्ही वाढवत राहा. नक्कीच आमची पूर्ण टीम मल्लखांबाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल. नक्कीच मल्लखांब आम्ही इंटरनॅशनल लेवलपर्यंत घेऊन जाऊ आणि जे पण काही येणारे सगळे इव्हेंट्स आहेत ते आम्ही सक्सेसफुली पार पाडू. हॅलो एव्हरीवन, मी संचिता पाटील. ॲक्च्युली मी उपनगरची नाही आहे, मी शहरची आहे, सिटीमधून खेळली आहे आणि दुदम सर पण सिटीमधूनच खेळले आहेत. त्यानंतर ते उपनगरमध्ये आले. त्यामुळे माझ्यासाठी दुदम सर एक इन्स्पिरेशन आहेत, एक मोटिवेशन आहे. आत्ताच्या या एजला पण ते इतक्या झपाटलेल्या पद्धतीने काम करतात मल्लखांबासाठी आणि एवढं झटतायत. जो प्रत्येक स्टेशनला आमची एक मल्लखांबाची शाखा आहे, मल्लखांबाची व्यायामशाळा आहे, पण तरी पण त्यांचं पोट नाही भरत आहे. त्यांना अजून शाखा हव्यात. फक्त BTMS बोरिवली तालुका मल्लखांब संघटना गोरेगाव ते दहिसर ह्याच्यात पण प्रत्येक गल्लीत एक शाखा काढतील ते. इतकी त्यांची आत्तापर्यंत पोटेन्शियल आहे, त्यांची तेवढी इच्छा आहे, त्यांची तेवढी पॉवर आहे. हे सगळं बघून असं वाटतं की यार आपण काहीच नाही केलं आहे. ते जिथून आले, त्यांचं पूर्ण स्ट्रगल, त्यांचं पूर्ण लाईफ स्पॅन, जिथून ते मल्लखांब खेळले, मल्लखांब जगले. आम्ही तेवढा नाही जगलो ना, आम्ही तेवढा मल्लखांब खेळलो. आम्ही तर सुरुवात चल आवडला करूया अशाने केले, पण मल्लखांबाला ते आवडले म्हणून मल्लखांबाने त्यांना चूज केलं. आम्ही मल्लखांबाला चूज केलं. एखादा डेमो पाहायला आम्हाला मल्लखांब आवडला आणि आम्ही त्याच्यात गेलो. सरांना मल्लखांबाने चूज केलं की हा मुलगा मल्लखांबपट्टू होईल. जसं बाळंबट दादा देवधरांना मल्लखांबाने, हनुमानाने चूज केलं, त्यांना निवडलं की हेच जे मल्लखांब पुढे आणतील, तसं मी म्हणेन की दुदम सरांना मल्लखांबाने निवडले. त्यांचा वारसा आत्ता आमची पिढी किती पुढे घेऊन जाईल माहिती नाही. त्यांच्या 25% जरी केलं तरी वेल इन गुड. किंवा जी आता आमचे सेंटर्स चालू आहेत ते अजून 25 वर्ष चालू ठेवायचा प्रयत्न ठेवला तरी आम्ही त्यांच्या नखापर्यंत पोचलो असे म्हणू.
आणि थँक्यू सो मच दुदम सर. फिनिक्स पक्षाबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे, पण दुदम सरांचं आयुष्य हेच एखाद्या फिनिक्स पक्षासारखं आहे, राखेतून जन्म घेणारा पक्षी. दुदम सरांनी अशीच शून्यातून सुरुवात केली आणि जी त्यांनी उंच भरारी घेतली आहे त्याला अजूनही अंत नाहीये. स्काय इज द लिमिट असं म्हणतात, पण सरांचं कार्य तर त्याच्याही पलीकडे गेलं आहे. आता कदाचित आमच्यासारखे मलखांबातील कार्यकर्ते म्हणतील की दुदम सरांचं मलखांबाचं कार्य इज द लिमिट. दुदम सरांवर आम्ही खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी जितकं प्रेम करतो त्याहून जास्त प्रेम स्वतः मल्लखांबाने सरांवर केलं आहे. अशा या अजिंक्य ताऱ्याच्या कर्तृत्वाला आम्हा सर्व मल्लखांब प्रेमींची मानाची सलामी.